जिवंत महान परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. पुन्हा एक वार जिवंत परमेश्वराने ही एक महान संधी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दिलेली आहे की आज आपण त्याच्या वचनाच्या द्वारे आणखीन मनन करणार आहोत, आणखीन चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी विशेष प्रकारे जितकेही प्रेक्षक आज या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत त्या सर्वांचं व्हॉट्सअप होप या आत्मिक कार्यक्रमाद्वारे मी आपल्या स्वागत करीत आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो, तुमच्या संपूर्ण इच्छा आकांक्षा तो पूर्ण करो आणि विशेष प्रकारे आजचं वचन आपल्या सर्वांना विशेष प्रकारे समजण्यासाठी, ते आकलन होण्यासाठी परमेश्वराने सहाय्य पुरवावं यासाठी मी विशेष प्रकारे प्रार्थना करीत आहे. जितकेही विश्वासणारे या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, तुम्हीही माझ्याबरोबर प्रार्थना करा. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज या सकाळच्या वेळेस तू आम्हा सर्वांवर कृपा केलेली आहे. या जिवंताच्या भूमीवर तू आम्हाला जिवंत ठेवलेला आहे. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज स्वर्गीय परमेश्वरा, तुझ्या वचनाच्या द्वारे अधिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी, त्यावर मनन करण्यासाठी, तुझं बहुमूल्य वचन परमेश्वरा समजण्यासाठी प्रत्येकाला तू विशेष तुझी कृपा दया पुरव आणि तुझं ज्ञान पुरव. परमेश्वरा समजण्यासाठी सहाय्य कर आणि आशीर्वादित कर. आमचा धन्य तारणारा प्रवेश याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. मागील काही दिवसापासून आपण विशेष प्रकारे इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 4 ते 6 या वचनांवर अभ्यास करीत आहोत. पुन्हा एक वार आपण आज ही वचने वाचणार आहोत. इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 4 ते 6 ही वचने. लक्ष द्या या वचनाकडे. काय म्हटल्या गेलेलं आहे? तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसेच शरीरही एकच, आत्मा एकच आहे, प्रभू एकच, विश्वास एकच आणि बाप्तिस्मा एकच आहे. मागील आपल्या काही शिक्षणामध्ये आपण विशेष प्रकारे या अध्यायावर अधिक जोर देत आहोत आणि जितकेही विश्वासणारे या कार्यक्रमामध्ये जोडल्या गेलेले आहेत त्यांना या संदर्भामध्ये सर्व गोष्टी माहीत आहेत. यावर कदाचित त्यांनी वेगवेगळे संदेशही ऐकले असेल, पण हे जे 7 हे शब्द जे आलेले आहेत, जवळजवळ 7 शब्द आहेत. विश्वासणाऱ्यांनी ते अभ्यासावं ही माझी इच्छा आहे आणि म्हणून आपण त्यावर काही अभ्यास करीत आहोत. जसं आपण विशेष प्रकारे मागील आपल्या काही अध्यायांमध्ये बघितलं की बाप्तिस्मा या संदर्भामध्ये आपण बघितलं, त्याचप्रमाणे एक शरीर या संदर्भामध्ये आपण पाहिलं, एक विश्वास आपण पाहिलेला आहे आणि देवही एकच आहे हे आपण पाहिलेलं आहे. बघूया आपण या वचनामध्ये ते शब्द आलेले आहेत. तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसेच शरीरही एकच आहे. म्हणजे एक शरीर काय आहे यावर आपण अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आहे आत्मा एकच आहे, प्रभू एकच आहे आणि विश्वास एकच आहे, बाप्तिस्मा एकच आहे, सर्वावर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. म्हणजे तुम्ही आणि मी बाप्तिस्मा संदर्भामध्ये पाहिलेला आहे, विश्वासा संदर्भामध्ये पाहिलेला आहे, एक शरीर या संदर्भामध्ये पाहिलेला आहे आणि देवही एकच आहे हे पाहिलेलं आहे. आता आणखीन 3 गोष्टी आपण येणाऱ्या या आपल्या विषयामध्ये पाहणार आहोत आणि आज आपण विशेष प्रकारे पाहणार आहोत आशा एकच आहे आणि त्यानंतर मग आपण प्रभू एक आहे आणि आत्मा एक आहे, पवित्र आत्मा एक आहे हे विषयही आपण हाताळणार आहोत. आणि बायबल काय सांगतं त्यावर आपण लक्षात देऊया. तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे.
लक्षात घ्या. पवित्र शास्त्रामध्ये या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जी आशा आहे ती आनंदभरीत आणि विशेष प्रकारे खात्रीदायक अपेक्षा अशा प्रकारची आहे, किंवा असं आपण म्हणू शकतो की आनंदाने भरलेली आणि खात्रीदायक अपेक्षा सार्वकालिक जीवनाची, त्याला म्हटल्या गेलेलं आहे आशा एकच आहे. ती आशा आहे सार्वकालिक जीवनाची, की प्रत्येक विश्वासणारा हा सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहे, ही त्याची आशा आहे, ही त्याची खात्री आहे. सार्वकालिक जीवनाची, लक्षात घ्या, सार्वकालिक जीवन, सार्वकालिक तारण, हे सर्वात महत्वाचं आहे. काही विश्वासणाऱ्यांना अशा प्रकारे वाटतं की भूमीवर जे आम्हाला तारण प्राप्त होतं देवाचं वचन ऐकण्याच्या द्वारे, पश्चाताप करण्याच्या द्वारे, हे तारण फार महत्वाचं आहे, कारण या तारणाशिवाय सार्वकालिक तारणामध्ये आपण जाऊ शकणार नाही. हे प्रथम करणे फार गरजेचं आहे. आमच्या पापांची क्षमा भूतलावर होणे आवश्यक आहे, पण सर्वात महत्वाचं आहे की या भूतलावरील जे तारण आम्हाला प्राप्त होतं प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे, ते टिकवून ठेवणं हे प्रत्येक विश्वासणाऱ्याचं कार्य आहे, जीवन आहे. कारण तो कधीही तारण गमावू शकतो, हरवू शकतो, त्याच्या सोबतच स्वतःही तो हरू शकतो आणि तारणही त्याचं गमावू शकतो. म्हणजे सार्वकालिक जीवनाची जी आशा आहे, सार्वकालिक तारणाची जी आशा आहे, ती आहे आनंदभरीत आणि विशेष प्रकारे खात्रीदायक अशा प्रकारचे. लक्षात घ्या, जगामध्ये पुष्कळ अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तूंवर, वेगवेगळ्या प्रतिमेवर, वेगवेगळ्या व्यक्तींवर, वेगवेगळ्या बाबांवर अनेक लोक आशा ठेवतात, आशा बाळगतात, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तसंच सांप्रदायिक पंथांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आशा धारण करणारे लोक आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आशा त्यांच्या आहेत, कारण त्यांचे सिद्धांत वेगळे आहेत, त्यांचं शिक्षण वेगळं आहे, त्यांचा पंथ वेगळा आहे, त्यांचे डिनॉमिनेशन्स आहेत, आणि ते अभिमानाने अशा प्रकारे सांगतात की आम्ही सर्व वेगवेगळे डिनॉमिनेशन्स आहोत आणि सर्व डिनॉमिनेशन मिळून आम्ही असं एक कार्य करीत आहोत. पण जर डिनॉमिनेशन आहेत, पंथ आहेत, वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळं शिक्षण आहे आणि वेगवेगळ्या पद्धती आहेत उपासनेच्या, तर मग ती आशा एकच असू शकत नाही. म्हणजे त्यांच्या वेगवेगळ्या आशा आहेत. पण बायबल विशेष प्रकारे सांगतं की जितक्यांनी प्रभू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, जितक्यांनी प्रभू ख्रिस्ताला परिधान केलेला आहे, ज्यांच्या पापांची क्षमा प्रभू ख्रिस्ताच्या रक्ताने झालेली आहे, ज्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे ख्रिस्ती हे नाव मिळालेलं आहे, त्या ख्रिस्ती लोकांची आशा कोणती आहे, जे बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे ती एकच आहे. पण आपण पाहूया की ती काय आहे. वचनामध्ये आपण जाणार आहोत. मी आपल्या सर्वांसाठी वचन वाचत आहे. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 3 ते 5 ही वचने. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 3 ते 5 ही वचने. फर्स्ट पीटर चॅप्टर 1 वर्सेस 3 to 5. आपल्या प्रभू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला
जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात त्या तुम्हामध्ये ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. वचनाकडे लक्ष द्या की ख्रिस्ती लोकांची आशा कशी आहे. लक्ष द्या या वचनाकडे काय सांगण्यात आलेलं आहे. आपल्या प्रवेश ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवाद देत असो, देवाची स्तुती असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी. म्हणजे ख्रिस्ती लोकांची जी आशा आहे ती जिवंत आहे, ती मनगढंत नाही, ती कोणीतरी सांगितलेली कथा किंवा कहाणी नाही, किंवा मागील पिढीने सांगितलेलं आहे आणि परंपरेपासून सांगण्यात येत आहे आणि मग जबरदस्तीने कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवत आहे. अशा प्रकारची आशा नाही. ज्या वेळेस एक आत्मा देवाच्या राज्यामध्ये येतो तो सार्वकालिक तारणाची आशा बाळगतो त्याच्या जीवनामध्ये. कारण तो आत्मा स्वर्गामध्ये यावा ही देवाची इच्छा आहे आणि ती आशा, ती खात्री प्रत्येक विश्वासणारा बाळगत असतो आपल्या जीवनामध्ये. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की जे विश्वासणारे आहेत, जे प्रवेश ख्रिस्ताचे अनुयायी आहेत, जे प्रवेश ख्रिस्ताला अनुसरणारे आहेत, प्रवेश ख्रिस्ताच्या वचनानुसार चालणारे आहेत, त्यांची जी आशा जी एकच आहे बायबलमध्ये सांगण्यात आलेला आहे ती जिवंत आहे. ती मेलेली नाही, ती मृतावस्थेत नाही, ती रहस्याने भरलेली नाही, ती खात्री आहे, ती खात्री आहे. लक्षात घ्या. पण अनेक लोक आज जगामध्ये ज्यांनी वस्तूवर, व्यक्तींवर, प्रतिमेवर, मनगढंत कहाण्यांवर, कथेवर आणि विशेष प्रकारे बुवाबाजीवर, अंधश्रद्धेवर किंवा आपण स्वतःच्या घडलेल्या वस्तूला ज्यांनी पूज्य मानलेलं आहे, अशा सर्व लोकांची जी आशा आहे ती निर्जीव आहे, ती मेलेली आहे, खात्री नाही. कारण तुम्ही स्वतः तयार करून त्याच्यावर भरोसा ठेवलेला आहे. तुम्ही ती प्रतिमा तयार केली आणि तुम्ही भरोसा ठेवला. तुम्ही बुवाबाजीला खत पाणी घातलं आणि बुवाबाजीवर तुम्ही विश्वास ठेवला, अंधश्रद्धेवर तुम्ही विश्वास ठेवला. त्या कथा तुम्ही काही चाचपडल्या नाहीत, पाहिल्या नाहीत, अभ्यासल्या नाहीत आणि त्या मनगढंत कहाण्यावर तुम्ही विश्वास ठेवला आणि मग त्यावर तुम्ही भरोसा ठेवता, आशा ठेवता. याचा अर्थ त्या निर्जीव आहे, कारण तुम्हाला खात्री नाही. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला खात्री आहे की सार्वकालिक तारण हे मला प्रभू देणार आहे, सार्वकालिक जीवनामध्ये तो मला घेऊन जाणार आहे, ती आशा आहे फक्त विश्वासणारे म्हणजे प्रवेश ख्रिस्ताला अनुसरणाऱ्यांनाच. लक्षात घ्या. आणि म्हणून बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की ती आशा एकच आहे. आणखीन आपण पाहणार आहोत की कशा प्रकारची ख्रिस्ती लोकांची आशा आहे. तिताला पत्र यामध्ये आपण विशेष प्रकारे जाणार आहोत. तिताला पत्र याचा 2रा अध्याय आणि 12 आणि 13 वचन. तिताला पत्र याचा 2रा अध्याय 12 आणि 13 वचन. बुक ऑफ टायटस चॅप्टर 2 वर्सेस 12 and 13. धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व अहेक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की जी आशा ख्रिस्ती लोकांनी धारण केलेली आहे ती धन्य आहे, म्हणजे ती आशीर्वादित आहे. ती आशीर्वादित आशा आहे की खात्री आहे की आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे सार्वकालिक जीवनाचा. सार्वकालिक जीवन हे प्राप्त
होणार आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याला ज्यांच्या पापांची क्षमा या भूतलावर झालेली आहे. लक्षात घ्या. आणि ज्यांनी विशेष प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेनुसार आज्ञेनुसार आपलं जीवन या भूतलावर वर्तलेलं आहे, त्यांच्यासाठी आशा धन्यवादित आहे, आशीर्वादित आहे. आज जितकेही ऐकत आहेत या टीव्हीच्या मार्फत, जितकेही विश्वासणारे आहेत, त्यांच्यासाठी प्रभू काय सांगत आहे लक्ष द्या. पुन्हा एक वार, धन्य म्हणजे आशीर्वादित, धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर दैव तारणारा असा जो येशू ख्रिस्त, त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आहोत. आपण अभक्तीला व अहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे, म्हणजे आम्ही आशीर्वादित वतनामध्ये प्रवेश करणार. सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी आम्हाला टाकायला सांगितलेल्या आहेत. काय सांगितलेलं आहे? अभक्ती व अहिक वासनांना नाकारायचं आहे, ज्या आम्हाला त्या आशीर्वादित आशेपासून मुकवू शकतात किंवा आम्ही त्याला मुकू शकतो. त्यासाठी बायबल सांगतं की आम्ही योग्य प्रकारे जीवन जगावं, प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत. कारण प्रभू येशू येणार आहे, ही आमची आशा आहे. सार्वकालिक तारण आम्हाला मिळणार आहे, ही एकच आशा आहे संपूर्ण विश्वासणाऱ्यांची. वेगळी असू नये. जर वेगळी असेल तर कदाचित आम्ही चुकीच्या मार्गानुसार आहोत. ती चुकीची आशा आहे. लक्षात घ्या, काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे विश्वासणाऱ्यांसाठी सुद्धा. काही लोक आज संभ्रमामध्ये आहेत, गोंधळलेले आहेत. कारण जसं मी सांगितलं, वेगवेगळे डिनॉमिनेशन आहेत, वेगवेगळे सिद्धांत आहेत, वेगवेगळे शिक्षण आहे. त्याच्यामुळे कशी आशा त्यांनी बाळगावी त्यांना समजत नाही. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे काही लोक गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहेत. प्रभूने अनेक वेळेस सांगितलेलं आहे आणि समजावून सांगितले की देवाला सर्व काही शक्य आहे. त्याचे विचार आणि आमच्या विचारामध्ये आकाश आणि भूमी एवढं अंतर आहे. त्याच्या कल्पना आणि आमच्या कल्पनामध्ये फार मोठं अंतर आहे, हे देवाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून 1000 वर्षाचा जो काळ आहे त्याच्यामध्ये काही लोक संभ्रमामध्ये आहेत की 1000 वर्षाचा काळ मिळणार आहे म्हणजे पुन्हा संधी मिळणार आहे आणि मग आम्ही सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहोत. पण बायबलमध्ये सांगण्यात आलेलं स्पष्टपणे की एकदाच आम्हाला हे जीवन मिळालेलं आहे आणि मरणानंतर आमचा न्याय आहे. म्हणजे या भूतलावर ज्यावेळेस तो मनुष्य मरण पावेल तो एकदम न्यायाच्या समय उठवल्या जाणार आहे. काही गोष्टींचा संभ्रम आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणून या भूतलावर ही मिळालेली एकमेव संधी आहे की आम्ही आताच पश्चाताप करावा, पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताकडून प्राप्त करून घ्यावी आणि या सार्वकालिक तारणाची आशा आम्ही बाळगावी जी आशीर्वादित आहे. हे बायबल आज सर्व लोकांना सांगत आहे. आणखीन आपण वाचणार आहोत की ख्रिस्ती लोकांची आशा कशी आहे, काय आहे. थेसलोनिकरास दुसरे पत्र आपण पाहणार आहोत. थेसलोनिकरास दुसरे पत्र याचा 2रा अध्याय 16 आणि 17 वचन. 2 Thessalonians chapter 2 16 and 17. थेसलोनिकरास दुसरे पत्र 2रा अध्याय 16 आणि 17 वचन. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली, तो देव आपला पिता तुमच्या मनाचे सांत्वन करो आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हा स्थिर करो. येथे शब्द आलेला आहे चांगली आशा, गुड हा शब्द आलेला आहे. ही चांगली आहे. आणि इब्रिकरास पत्रामध्ये उत्तम अशा प्रकारचा शब्द आलेला आहे.
जी सर्वश्रेष्ठ आहे, जी सार्वकालिक तारणाची आशा आहे, ती चांगली आहे. पण अनेक लोक जे आज वेगवेगळ्या मार्गानुसार भ्रमण करीत आहेत, चालत आहेत, निष्काळजीपणामुळे किंवा परंपरेमुळे किंवा आम्ही यामध्ये जन्म घेतला म्हणून आमचा आता हा मार्ग आहे असं समजून काही लोक जे जीवन क्रमण करीत आहेत, ती त्यांनी जी आशा बाळगलेली आहे ती त्यांना निराशेमध्ये घेऊन जाणारी आहे. आणि मी तर याही पुढे तुम्हाला सांगतो की त्यानंतर तुम्ही कसलीच आशा बाळगू शकणार नाही, कारण तुम्ही चुकीच्या मार्गानुसार जाता. त्याचा परिणाम भयंकर आहे, कारण तुम्ही दुर्लक्ष करीत आहात. तुम्ही स्वतःला अशा प्रकारे समजत आहात की जेथे आमचा जन्म झालेला आहे तो आपोआप आम्हाला मार्ग भेटलेला आहे. नाही, आपण अभ्यासत आहोत. बाप्तिस्मा एकच आहे, शरीर एकच आहे, विश्वास एकच आहे, हे आपण पाहिलेला आहे, आणि देव एकच आहे. मग एकच देव आहे तर त्याचा मार्गही एकच आहे. जरी आमचा जन्म कोठेही कोणाही घराण्यामध्ये किंवा कोणत्याही पंथामध्ये किंवा कोणत्याही विश्वासामध्ये झालेला असेल, पण आम्हाला निवड करण्याचा अधिकार देवाने या भूतलावर दिलेला आहे. कारण त्याने प्रत्येक व्यक्तीला जगामधल्या जे तुम्ही ऐकत आहात तुम्हा सर्वांना सद्विवेक बुद्धी दिलेली आहे की जी आशा तुम्ही बाळगत आहात, जी आशा तुम्ही धारण केलेली आहे ती तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे काय, सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळणार आहे काय, याबद्दलची चाचपडणी तुम्हाला करायची आहे. ती संधी मिळालेली आहे तुम्हाला. जर तुम्ही चुकीच्या मार्गानुसार आहात ज्याद्वारे सार्वकालिक जीवन नाही, पापांची क्षमा नाही, स्वर्गामध्ये स्थान नाही, तर याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की काहीतरी गडबड आहे, चूक आहे. आणि म्हणून आज विशेष प्रकारे जे विश्वासणारे आहेत, ज्यांनी प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्याची जी आशा आहे ती अतिउत्तम आहे, अतिश्रेष्ठ आहे. हे बायबलमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण इब्री करास पत्रामध्ये जाणार आहोत आणि थोडा त्यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. इब्री करास पत्र याचा 6वा अध्याय आणि 19 वचन काय सांगतं, इकडे लक्ष द्या. इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय आणि 19 वचन. बुक ऑफ हिब्रूज चॅप्टर 6 वर्स 19. ती आशा आपल्या जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहोचणारी आहे. देवाच्या सेवकाने पवित्र आत्म्याच्या द्वारे इफिस येथील मंडळीला पत्र लिहिताना सांगितलं की जशी आशा एकच आहे तशा त्या बाकीच्याही गोष्टी एकच आहेत, पण आशा एकच आहे. आणि ती आशा काय आहे ते येथे सांगण्यात आलेलं आहे. ती आशा जी एकच आहे, आपल्याला जीवाचा नांगर असून, आपल्या जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहोचणारी आहे. स्थिर आहे आणि अढळ आहे, म्हणजे अस्थिर नाही, डगमगणारी नाही, अढळ आहे, पक्की आहे, पूर्ण शाश्वती आहे, सार्वकालिक तारणाची पूर्ण शाश्वती प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्रभूने दिलेली आहे. तारणाच्या समयी या भूतलावर सार्वकालिक तारण पापांची क्षमा मिळण्याच्या द्वारे मिळतं आणि पापांची क्षमा फक्त प्रभू येशू देतो. आणि ज्यावेळेस प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे या भूतलावर एखाद्या व्यक्तीचं तारण होतं, उद्धार होतो, मुक्ती मिळते त्याला पापांपासून, त्यावेळेस तो सार्वकालिक तारणाची आशा बाळगतो आपल्या जीवनामध्ये. ती आशा एकच आहे, लक्षात घ्या. आणि ती कशी आहे? स्थिर व अढळ आहे. स्थिर आहे
व अढळ आहे, हे लक्षात घ्या. आतापर्यंत तुम्ही आणि मी काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणखीन एक वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो, त्यानंतर तुम्हाला कळून येणार आहे की प्रभू संपूर्ण विश्वासणाऱ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करीत आहे. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 13वा अध्याय आणि 13व वचन काय सांगतं एक लक्ष द्या. 1 Corinthians chapter 13 verse 13. 13वा अध्याय आणि 13व वचन कोरिन्थीकरास च्या पहिल्या पत्रामधून. सारांश: विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. काय सांगण्यात आलेलं आहे? विश्वास, आशा व प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, ती स्थिर व अढळ आहे. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की ख्रिस्ती लोकांची आशा कशा प्रकारची आहे, जी एकच आहे. ती आहे जिवंत आहे, आशीर्वादित आहे, उत्तम व सर्वश्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे स्थिर व अढळ आहे आणि टिकणारी आहे, हे बायबल सांगतं. बायबल प्रत्येक मनुष्याला मार्गदर्शन करीत आहे. या कार्यक्रमाच्या द्वारे तुम्ही आज पाहिलेलं आहे की आशा एकच आहे, जी सार्वकालिक तारणाची आहे. काय? जे तुम्ही सर्वजण ऐकत आहात, तुम्ही सार्वकालिक तारणा संदर्भामध्ये ऐकलेलं आहे काय? सार्वकालिक तारण म्हणजे सार्वकालिक जीवन. सर्व काळासाठी देवाबरोबर आमचं वास्तव्य स्वर्गामध्ये. याबद्दल कधी तुम्ही ऐकलेलं आहे? ती आशा कधी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे? पण जर चुकीच्या मार्गानुसार असाल तर कधीच तसं होऊ शकणार नाही. त्यासाठी प्रभूकडे येणं गरजेचं आहे. येशूचा स्वीकार करणं गरजेचं आहे. पापांच्या क्षमेसाठी प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय दुसरा मार्ग या जगामध्ये नाही. या आणि या खऱ्या जिवंत आशेला आपल्या जीवनाचा आधार बनवा, जे तुम्हाला सार्वकालिक तारणामध्ये घेऊन जाणार आहे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज या सकाळच्या वेळेस अनेक प्रेक्षकांनी आणि भाविकांनी प्रभू तुझं वचन ऐकलेलं आहे. जे वेगवेगळ्या परमेश्वरा मार्गानुसार असतील त्यांनी तुझ्याकडे वळावं, त्यासाठी प्रत्येकाचं सहाय्य कर. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याची आशा एकच असू दे, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. प्रभू सहाय्य कर आणि आशीर्वादित कर. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन.